जेवणाची पंगत असो किंवा रोजचं साधं जेवण, ताटाच्या एका कोपऱ्यात खमंग चटणी असली की जेवणाची चव द्विगुणित होते. अशीच एक चवदार आणि आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी कढीपत्त्याची चटणी आपण आज पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले तर कढीपत्ता स्वच्छ मी धुवून घेतला आहे आणि आता तो सुकल्यानंतर आता एक वाटी स्वच्छ तोडून घेतला आहे कढीपत्ता. त्याच्यासाठी इथं अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतल्यात. शेंगदाणे व्यवस्थित इथं कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि याच्यामध्ये आपण 2 प्रकारच्या चटण्या पाहणार आहोत याच व्हिडिओमध्ये, लसणाची चटणी आणि कढीपत्त्याची. तर त्याच्यासाठी दोन्हीसाठी थोडं फार प्रमाणात सेमच साहित्य लागणार आहे. आधी कढई गरम असतानाच शेंगदाणे भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर इथं लगेच मी तीळ टाकलेत. तर तीळ भाजत असताना गॅस शक्यतो जास्त वाढवायचा नाही, कारण लगेच तीळ पटकन भाजले जातात. यासाठी 3 चमचे तीळ घेतलेत आणि 2 चमचे जिरे घेतलेत आणि व्यवस्थित हे पटकन एकदम खरपूस असे छान भाजून घ्यायचे. अगदी 1 मिनटात हे भाजून होतात. तीळ भाजले की तडतडायला लागतात एकदम. लगेच तडतडला म्हणजे तडतडता असा आवाज आला की लगेच उतरवून घ्यायची. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी सुक्कं खोबरं टाकलं आहे. खोबरं किसूनच घ्यायचं शक्यतो, चिरलेलं असेल तरीही चालेल, पण किसलेलं खोबरं छान सगळीकडं भाजलं जातं व्यवस्थित आणि पटकन मिक्स पण होतं चटणीमध्ये, त्यामुळे शक्यतो किसून घ्यायचं खोबरं. आता याच्यामध्ये मी तेल टाकलं आहे आणि आता कढीपत्ता जो होता आपला तर तो टाकून घ्यायचा आहे. आणि याचं प्रमाण जसं कढीपत्ता वाढेल तर या सगळ्या जिन्नसचं पण प्रमाण वाढवा, म्हणजे शेंगदाणे, तीळ वगैरे सगळं. कारण जर कमी जास्त झालं ना प्रमाण तर मग त्याची टेस्ट जी आहे चटणीची तर ती बिघडते. कढीपत्ता छान आता इथं मी कडक होईपर्यंत भाजून घेतला आहे, म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चर जे आहे ना थोडंसं असं, आता सुरुवातीला जी कढीपत्त्याची पानं असतात ती अशी जरी दाबली ना तरी अशी वाकली वगैरे जातात. ते 2-4 मिनटं व्यवस्थित असंच बारीक गॅसवरती हलवलं होतं. बघा तुम्ही, कलर चेंज झाला आहे कढीपत्त्याच्या पानांचा. असे एकदम नंतर लास्टला कडक होतात पूर्ण. तर त्यामुळे जेवढं मॉइश्चर कमी असेल तेवढी चटणी आपली जी आहे तर तेवढी 2 ते 3 महिने आरामशीर टिकते ही. आता त्याच कढईमध्ये मी इथं लसूण, एक मोठी वाटी भरपूर लसूण घेतला आहे. तो व्यवस्थित इथं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि लसूण चटणी पण खूप छान अशी एवढी खमंग लागते ना, एक वेळ नक्की तुम्ही ट्राय करून बघा. त्याच्यातच आता मी शेंगदाणे लसूण चटणीसाठी पण सेमच प्रमाण आहे. इथे 1 वाटी मी शेंगदाणे घेतल्यात, जिरा आणि तीळ. तीळ तुम्ही कमी जास्त करू शकता. मी 2 स्पून घेतलं इथं जिरे, 1 स्पून आणि 2 स्पून तीळ. व्यवस्थित दोन्ही जिन्नस भाजून घेतल्यात. आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि जेवढं आपल्याला हवं तशी तिखट जशी हवे तसं तेवढं लाल तिखट टाकून घ्यायचं. ह्याच्यात बाकी कुठलाच मसाला टाकायचा नाही आहे. आता एक खोबरं ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधीच. शक्यतो व्यवस्थित आधीच मिक्स करून घ्यायचं, कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये काही जास्त ते एकत्र होत नाही. त्यामुळे वरचेवर थोडंसं आधी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं की चटणी छान आपली एकजीव जी आहे तर ती बनते. आणि ही कढीपत्त्याची चटणी बरोबर 3 महिने आरामशीर टिकते. आणि भाजीतून शक्यतो कधी कोण आमच्या घरी तर कढीपत्ता खात नाहीत, तर त्यामुळे शक्यतो अशी चटणी बनवली कधीतरी ती भाजीमध्ये टाकली ना तर जी कढीपत्त्याच्या ऐवजी ही भाजी टाकलेली कळत पण नाही आणि छान पौष्टिक पण आपल्या पोटात जातं लहान मुलांच्या वगैरे. तर हा पण ऑप्शन चांगला आहे, तुम्ही ट्राय करून बघा कधी. तर मी तर असंच करते. आणि ही चटणी पण टेस्ट तर खूपच छान लागते जेवणासोबत. तर मला तर आवडते, त्यामुळे मी बनवत असते नेहमी अधूनमधून. तर आता ही लसूण चटणीसाठी पण सेम असंच सगळं वाटण मिक्स करून घ्यायचं आपण जे भाजलेलं होतं ते. आणि छान अशी मोठी लसूण चटणी जी आहे तर ती एकदम मोठी ठेवायची, म्हणजे आपण जसा मिरचीचा ठेचा वगैरे असतो तर तसं असं पल्स मोडवरती एकदम बारीक करायचं, जास्त बारीक करायची नाही, म्हणजे छान लागते. तुम्हाला या दोन्ही रेसिपी आवडल्या असतील तर कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.